समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय? आता बघा, आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय ते बघितलं, तिथे शासनाचा जो आहे तो रोल किती कमी होता ते आपण बघितलं. आता समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. की बघा, समाजवादी अर्थव्यवस्थेत जे आहे ना, संसाधनांची किंवा उत्पादन क्षेत्र जे आहे की मीन्स ऑफ प्रोडक्शन जे म्हणतो ना आपण, त्यांची मालकी जी आहे ती सार्वजनिक असते. सार्वजनिक म्हणजे का? पब्लिक ओनरशिप, म्हणजे शासन त्याच्यावर मालकी हक्क गाजवतं. शासन प्रणाली जी आहे त्याच्या मालकीचं जे आहे ही जे सर्व उत्पादन प्रक्रिया आणि संसाधन आहेत त्यांच्या मालकीचे असतात. नंतर केंद्रीय नियोजन असतं. केंद्रीय नियोजन म्हणजे काय? सेंट्रल गव्हर्नमेंट जे असतं ना, सेंट्रल गव्हर्नमेंट ते डिसाइड करतं की संसाधने आहेत ती कोणत्या क्षेत्राला जास्तीत जास्त दिली गेली पाहिजे आणि कोणत्या वस्तूंचं आणि सेवांचं उत्पादन केलं पाहिजे आणि ते कुठल्या प्रकारचे आहे त्याचं वितरण केलं गेलं पाहिजे. केंद्रीय नियोजन. सामाजिक कल्याण, ह्यातून साध्य काय केलं जातं ना, की सामाजिक कल्याण जे आहे ना लोकांचं ते तिथे साध्य केलं जातं. नंतर नफा उद्देश तिथे अभाव असतो. बघा, या दोन गोष्टी आहे ना, ह्या कुठेतरी सिंक मध्ये चालतात. जर तुम्हाला सामाजिक कल्याण जर साधायचं असेल ना, तर नफा उद्देश कुठेतरी कमी असावा लागतो. आणि जर तुम्हाला नफा उद्देश जर नफा कमवण्याचा हाच जर उद्देश असेल ना तुमचा, तर मग तिथे काय येतं? इनविजिबल हँड येतो. तिथे मार्केट इकॉनॉमी येते, तिथे भांडवलशाही अर्थव्यवस्था येते. तिथे नफा जास्तीत जास्त कमवणे, सामाजिक कल्याणाशी तिथे कुठल्याही प्रकारे देणं घेणं नाहीये. तर समाजवादी अर्थव्यवस्थेत काय, की सामाजिक कल्याण साधून असमानता कमी करणे आणि मर्यादित बाजाराची जी आहे ती भूमिका. कारण बघा, इथे केंद्रीय शासन प्रणाली जी आहे ना, ती सर्व जे आहे ते निर्णय घेते की जे मर्यादित आपली संसाधनं आहेत ती कोणत्या क्षेत्राला दिली गेली पाहिजे, त्यातून जे आहे प्रोडक्शन किती केलं गेलं पाहिजे आणि त्यांचं वितरण जे आहे ते कुठल्या प्रमाणात पाहिजे, लोकांना ते कशा प्रकारे दिलं गेलं पाहिजे. तर यातून येते आपली समाजवादी अर्थव्यवस्था.